हा खूप इम्पॉर्टंट टॉपिकवर बोलणार आहे. करियर वर्सेस फॅमिली किंवा करियर की फॅमिली. वाय डज अ वुमन ऑलवेज हॅव टू चूज? खरंच हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की आपल्या सोसायटीने क्रिएट केलेलं प्रेशर आहे. या टॉपिकवर आज आपण डिटेलमध्ये बोलूया. ग्रोईंग अप एक्सपेक्टेशन्सबद्दल. काय होतं ना, जेव्हा पण एक मुलगी लहान असते तेव्हा तिला सांगितलं जातं की चांगलं शिक्षण घे, स्वतःच्या पायावर उभी हो, इंडिपेंडंट बन, पॅरेंट्सला प्राऊड फील करव. आणि ती पण ऑनेस्टली प्रयत्न करते, स्वतःला बिल्ड करते, स्वतःचं करिअर बिल्ड करते. तिचा एक इंडिपेंडंट विजन असतो आयुष्याकडे बघण्याचा. आणि सडनली जेव्हा तिचं लग्न होतं, कालांतराने तिचं करिअर होतं आणि लग्न होतं, त्यानंतर सेम त्याच मुलीला सांगितलं जातं की फॅमिली फर्स्ट, तुझ्या प्रायोरिटीज आता चेंज झाल्या आहे, करिअर नंतर पण करता येईल, थोडं ॲडजस्ट कर. तर हे फेअर आहे का? आणि इन्स्टेड ऑफ चूजिंग वन, आपण मॅनेज नाही करू शकत, आपण बॅलन्स नाही करू शकत का दोन्ही गोष्टींमध्ये? दोन्ही का मॅनेज होऊ शकत नाही? असा एक इम्पॉर्टंट ना, की जेव्हा पण एखादी वुमेन करिअर चूज करते तेव्हा तिच्यासाठी इझिली असे जजमेंट आणि असे लेबल पास केले जातात की तिच्यासाठी असे स्टेटमेंट्स पास केले जातात की ती सेल्फिश आहे, शी इज व्हेरी ॲम्बिशियस, ती मे बी तिच्या फॅमिलीला आणि तिच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीजला इग्नोर करत असेल, निग्लेक्ट करत असेल, त्यामुळेच तिला करिअर करणं पॉसिबल आहे. अशा प्रकारचे जजमेंट्स तिच्याबद्दल पास केले जातात. ऑन द अदर हँड, जेव्हा एखादी वुमेन फॅमिली चूज करते तेव्हा तिलाही जज केलं जातं. तिला म्हटलं जातं की ती डिपेंडंट आहे, ती कॅपेबल नाही आहे, ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही, ती पैसे अर्न करू शकत नाही. अशा प्रकारे तिला डॉमिनेट केलं जातं. तर हे लेबलिंग प्रॉब्लेम दोन्ही साईडने वुमेन्सला फेस करावं लागतं. म्हणजे काहीही केलं ना तरी जजमेंट रेडी असतं. तिने करिअर चूज केलं तरी जजमेंट केलं जातं, तिने फॅमिली चूज केली तरीही जजमेंट केलं जातं. ती तिच्या पद्धतीने गोष्टी मॅनेज करते आहे, पण सोसायटीकडे तिला जज करण्यासाठी, लेबल करण्यासाठी स्टेटमेंट्स रेडी असतात. हे थोडंसं अनफेअर आहे असं वाटतं. व्हॉट अ करिअर रिअली मीन्स टू अ वुमेन. एका वुमेनसाठी तिचं करिअर म्हणजे ग्रोथ असते, स्ट्रेंथ असते, सेल्फ आयडेंटिटी असते, कॉन्फिडन्स असतो तिचा. ती जेव्हा पण पैसे अर्न करते तेव्हा ती व्हॅल्यू करते तिच्या प्रत्येक स्किल, ॲबिलिटीज आणि तिच्या स्वतःच्या स्ट्रेंथला ती अजून एम्पॉवर करू शकते. जर का तिने तिचं करिअर घडवलं, ती पैसे कमवू शकत असेल तर ती जास्त स्ट्रॉंग वुमेन असते. अशी वुमेन फॅमिलीला पण खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते. ती फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप चांगल्या पद्धतीने फुलफिल करू शकते, कंप्लीट करू शकते. सोसायटीची रिस्पॉन्सिबिलिटीज पण ती चांगल्या पद्धतीने करू शकते. डिसिजन्स ती चांगल्या पद्धतीने घेऊ शकते. जर ती कॉन्फिडंट आहे, स्ट्रॉंग आहे, इंडिपेंडेंट आहे, तर ऑब्व्हियसली तिच्या लाईफमधले प्रत्येक आस्पेक्ट्सला, ती रिस्पॉन्सिबिलिटीजला ती बेस्ट आणि चांगल्या पद्धतीने निभावू शकते. आणि अशी वुमेन एक चांगली मदर बनते, एक चांगली वाईफ बनते, एक चांगली डॉटर बनते, एक चांगली ह्युमन बीइंग बनते असं मला वाटतं. सो करिअर हा तिच्यासाठी इगो नाही आहे, हे तिच्यासाठी एम्पॉवरमेंट आहे, स्ट्रेंथ आहे, कॉन्फिडन्स आहे. फॅमिली ही तितकीच इम्पॉर्टंट आहे. फॅमिलीला चूज करणं हा डिसिजन पण जर एखादी वुमेन घेते आहे तिच्या लाईफमध्ये तर तो खूप कॉन्शियस आणि मिनिंगफुल डिसिजन असू शकतो. कारण मुलांना वेळ देणं, त्यांचं आयुष्य घडवणं, त्यांच्या एज्युकेशनमध्ये सपोर्ट करणं, एल्डरली पॅरेंट्सची केअर करणं, लाईफ पार्टनर्ससोबत लाईफ बिल्ड करणं, याही गोष्टी खूप इम्पॉर्टंट आणि मिनिंगफुल आहे लाईफमध्ये. सो जेव्हा पण एखादी वुमेन फॅमिली चूज करते तो तिचा वीकनेस नाही आहे, ती तिची स्ट्रेंथ आणि कॉन्शियस आणि मिनिंगफुल डिसिजन असू शकतो असं मला वाटतं. फॅमिलीच नाही, करिअर वर्सेस फॅमिली म्हणजे कॉम्पिटिशन नाही आहे. ह्या लाईफच्या फेजेस असू शकतात. कधी कधी करिअर इम्पॉर्टंट असू शकतं, करिअर प्रायोरिटी असू शकते, कधी कधी फॅमिली प्रायोरिटी असू शकते, कधी कुठल्या गोष्टीला पॉज घ्यावा लागू शकतो, कधी कुठली गोष्ट रिस्टार्ट करावी लागू शकते. प्रत्येकाच्या लाईफ फेजेस वेगळ्या वेगळ्या असतात, लाईफ सर्कमस्टन्सेस वेगळ्या वेगळ्या असतात. कुठलीही गोष्ट चूज केली, कुठलीही गोष्टीला पॉज घेतला तर रॉंग नाही आहे. करिअर केलं तरी रॉंग नाही आहे, फॅमिली चूज केली तरी रॉंग नाही आहे, केलं तरी रॉंग नाही आहे. लाईफ ही स्ट्रेट लाईन नाही आहे.
लाईफ ही फेजेसमध्ये येते आणि अशा प्रकारेच आपण आयुष्याला स्वीकारणं जास्त गरजेचं आहे. ॲक्च्युली इथे रिअल इश्यू हा करिअर वर्सेस फॅमिलीचा नाही आहे, हा सपोर्ट सिस्टीमचा इश्यू आहे. इन्स्टेड ऑफ आस्किंग अ वुमेन टू चूज वन बिटवीन द टू, वी शुड see the circumstances. How can we help her? How can we support her to balance between the two? आपण शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटीज का नाही आहे आपल्या इथे? इमोशनल अंडरस्टँडिंग, त्यांच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज जर त्यांना करणं गरजेचं आहे, तिथे वर्कमध्ये त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे. असं माझं म्हणणं नाही आहे की त्यांना काही वुमेन आहे म्हणून प्रिव्हिलेज मिळावं, बट ऑब्व्हियसली जर त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी जास्त आहे तर त्यांच्या बाबतीत अंडरस्टँडिंग पण ठेवलं गेलं पाहिजे, सो दॅट त्या पण कामाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतील आणि फॅमिलीलाही काही सफर करावं लागणार नाही. जर असं अंडरस्टँडिंग असेल तर वुमेन्ससाठी नक्की हा एक खूप मोठा सपोर्ट ठरेल. इथे कॉम्पिटिशन नाही, कोलॅबरेशन असायला हवं. करिअर आणि फॅमिली हे एकमेकाचे एनिमी नाही आहेत, हे एकाच वुमेनच्या दोन फेजेस आहेत आणि त्या तिला दोन्हीही प्रिय आहेत, दोन्ही गरजेच्या आहेत आणि दोन्हीही करण्यासाठी तिला तिच्या सराउंडिंग्समधून सपोर्ट मिळणं आवश्यक आहे. तर ती दोन्ही गोष्टींना खूप उत्तमरित्या मॅनेज करू शकते, बॅलन्स करू शकते. कुठल्याही वुमेनला हे प्रूव्ह करायची गरज नाही आहे की ती उत्तम करिअर करू शकते किंवा बेस्ट वेमध्ये फॅमिलीला हँडल करू शकते. जर का तिला करिअरच करायचं आहे, तिच्या लाईफ सर्कमस्टन्सेस अशा आहे की तिला मनी अर्न करावं लागतं आहे, तर तिने फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज करायच्या आहेत, बट तिने हे जे जजमेंट्स आहे की ती इग्नोर करते आहे, ती तिच्या फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज प्रॉपरली करत नाही आहे, तर सगळ्या गोष्टीचा लोड तिने एकटीने न घेता तिथे तिला फॅमिलीकडून सपोर्ट असणं गरजेचं आहे. इमोशनल, फिजिकल, प्रत्येक अस्पेक्टमध्ये तिला सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर ती दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या हँडल करू शकते असं मला वाटतं. आणि जर ती फॅमिली चूज करते तर तिला पैसे अर्न करून दाखवणं आणि तिच्या ॲबिलिटीज प्रूव्ह करून दाखवणं गरजेचं नाही आहे. जिथे सोसायटी तिला या ग्राउंडवर जज करते की तिने तिची डिग्री वेस्ट केली, ती डिपेंडंट आहेत दुसऱ्यांवर, ती स्वतःचं डिसिजन घेऊ शकत नाही, ती स्वतः स्टँड घेऊ शकत नाही, ती घरातली जी कामं करते ती फार इम्पॉर्टंट नाही आहे आणि ती बाहेरची कामं करू शकत नाही, असे जे लेबल तिला लावले जातात त्या केसमध्ये, तर त्या गोष्टींना तिने बॉदर करणं गरजेचं नाही आहे. ती फॅमिलीला जे हँडल करते, फॅमिलीच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे त्याही खूप इम्पॉर्टंट आणि गरजेच्या आहेत. खूप महत्त्वाची जबाबदारी ती पार पाडत असते. सो दॅट हा बॅलन्स साधणं, इमोशनल बॅलन्स साधणं पण खूप गरजेचं आहे एका वुमेनसाठी. कुठलीही गोष्ट तिला प्रूव्ह करायची गरज नाही आहे. ॲट दी एंड ती हॅपी असणं खूप गरजेचं आहे, सॅटिस्फाईड असणं खूप गरजेचं आहे. तिने तिचे पर्सनल गोल्स आणि पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज, ज्या रिक्वायरमेंट्स आहे याचा बॅलन्स साधून तिच्या लाईफमध्ये करिअर की फॅमिली किंवा दोन्हीही करून लाईफला कसं बॅलन्स करायचं हे जर तिला सपोर्ट मिळाला आणि ती करू शकली तर ते बेस्ट ऑप्शन असणार आहे. शेवटी मला एकच म्हणायचं आहे की प्रत्येक वुमेनची कंडिशन वेगळी वेगळी असते. प्रत्येकाचे लाईफ कंडिशन्स वेगळ्या असतात, रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या असतात, फेजेस वेगळ्या असतात, टायमिंग वेगळा असतो, प्रायोरिटीज वेगळ्या असतात आणि चॉईसेस वेगळ्या असतात. सो आपण कुणालाही कम्पेअर करू शकत नाही, कुणालाही जज करू शकत नाही. Instead of asking a woman to choose between the two, why should not support her? हे एक बॅटलफील्ड नाही आहे, ही एक लाईफ जर्नी आहे एका वुमेनची. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओबद्दल आणि आजच्या टॉपिकबद्दल तुमचं मत काय आहे ऑनेस्टली मला कमेंटमध्ये शेअर करा. या टॉपिकवर बोलणं गरजेचं आहे. रिलेटेड तुमचे पर्सनल अनुभव काय आहे मला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा, मला जाणून घ्यायला आवडेल. आणि तुमच्या ओळखीत कुणी असेल ज्यांना या टॉपिकबद्दलचं हे डिस्कशन ऐकण्याची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. अँड डोंट फॉरगेट टू subscribe this channel and follow this page. Have a good day.